साधारणपणे दरवर्षी गणेशोत्सवच्या अनुषंगाने जी तयारी केली जाते ती आम्ही सर्व केली आहे। आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी DYSPनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत, रूटची पाहणी केली आहे। ज्या ठिकाणी गणेश मंडळाची प्रतिष्ठापना होणार आहे त्याच्या जागांना भेटी दिल्या आहेत। आमच्याकडचे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जी काय तयारी करणे अपेक्षित असतं, रूट मार्च, जाती दंगा काबू योजना, त्याची रिहर्सल केली आहे। सर्व पोलीस स्टेशनला आमच्या हेडक्वार्टरमधून प्रशिक्षित स्टाफ पाठवून पुन्हा एकदा सर्व तयारीची उजळणी केली आहे। ज्या ठिकाणी लाठी, हेल्मेट, शील्ड याच्या कमतरता असेल त्या ठिकाणी ते आम्ही दिलेलं आहे। यावेळी गणेशोत्सव आणि त्याच्यासोबतच ईद-ए-मिलाद पण येत आहे, त्यामुळं शांतता समितीच्या अनुषंगाने आम्ही सर्व गणेश मंडळाच्यांना आणि जुलूस समितीच्या लोकांना आवाहन केलं आहे, पदाधिकाऱ्यांना। आणि मला खात्री आहे की आमच्या तयारीनं आणि नागरिकांच्या सहकार्यानं आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या सहकार्यानं हा गणेशोत्सवसुद्धा आणि ईद-ए-मिलादसुद्धा शांततेत पार पडेल। विशेषतः यावेळी आपण व्हिडिओ शूटिंग, ड्रोनचा वापर, CCTV जास्तीत जास्त लावून घेणे, ज्या सध्या अस्तित्वात CCTV आहेत ते सुस्थितीत आहे त्याची पाहणी करणे, असा आपण एकंदरीत डिजिटल आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण यामध्ये करत आहोत। आणि त्या अनुषंगाने आमची तयारी जी काही पूर्वतयारी करणं अपेक्षित ते झाली आहे। महापालिका, MSCB आणि इतर सर्व विभाग यांनासुद्धा आम्ही समन्वय साधला आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, MSCBच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ते त्यांची जे काय कर्तव्य आहेत ते होईल वेळेमध्ये। त्यामुळे अपेक्षित आहे की आमच्या सर्वांच्या समन्वयानं आणि नागरिकांच्या सहकार्यानं गणेशोत्सव आणि ईद दोन्ही शांततेत पार पडेल।